गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. दिवाळीच्या नंतर कंपनीला या सब्जेक्टच्या ह्या ठिकाणी आपण पहिला लेक्चर घेत आहोत. ह्या ठिकाणी चॅप्टर 2 आहे कॉर्पोरेट व्यक्तिमत्व कंपनी, कॉर्पोरेट पर्सनॅलिटी कंपनी. म्हणजे एखादी कंपनी स्थापन करतेवेळी कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी कंपनीमध्ये येतात, कंपनी नेमकं काही आहे, हे सर्व गोष्टी आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. बघा, ह्या ठिकाणी दिलं नाही, सामान्य आर्थिक कंपनी म्हणजे समान उद्दिष्टासाठी एकत्रित आलेल्या व्यक्तींचा समूह होय. म्हणजे काय असतो, कंपनीमध्ये जे व्यक्ती असतात त्यांचा उद्देश काय असतो, समान असतो. ते समान उद्देश असणारे जे लोक आहेत ते काय करतात, एकत्रित येतात आणि एक कंपनी स्थापन करतात. अशा व्यक्तिसमूह म्हणजे कंपनी नफ्याच्या उद्देशाने व्यवसाय करण्यासाठी किंवा कला, विज्ञान, शिक्षण इत्यादीचा विकास करण्यासाठी किंवा सामाजिक किंवा धार्मिक कार्यासाठी स्थापन केली जाते. बघा, ह्या ठिकाणी दिलं नाही कंपनीचा उद्देश नफ्याचा उद्देश असू शकतो, कलाचा उद्देश असू शकतो, विज्ञान असू शकतो, शिक्षण असू शकतो किंवा सामाजिक किंवा धार्मिक इतर कामासाठी सुद्धा एखादी कंपनीची स्थापना केली जाऊ शकते. बघा, पुढे दिले आहे, अशा कंपनीची निर्मिती कायद्याच्या माध्यमातून होत असल्याने त्यांना कायदेशीर किंवा कृत्रिम व्यक्ती म्हणून ओळखले जातो. बघा, एखादी कंपनी जेव्हा स्थापन झाली असतो त्याला एक कायदेशीर अस्तित्व प्राप्त झालेलं असतं. कायदेशीर अस्तित्व प्राप्त झाले असतो. जसं एक्झाम्पलमध्ये BCCI ही काय एक संघटना आहे. तिनं ते कायदेशीर अस्तित्व प्राप्त झाल्यामुळे तिच्यावर केस करणे आणि ते दुसऱ्यावर सुद्धा केस करू शकतो. ओके, जसं RBI आली आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आली आहे किंवा एखादी नागपूर युनिव्हर्सिटी जी आहे, शिक्षण युनिव्हर्सिटी आहे, जे एक्झाम्पलमध्ये एखादी रिसर्च ऑर्गनायझेशन ते पण सुद्धा आलं. हे सर्व कसे आहेत, एक कंपनी आहेत. बघा, ह्या पुढे दिलं नाही, अशा कंपनीची निर्मिती कायद्याच्या माध्यमातून होत असल्याने त्यांना कायदेशीर किंवा कृत्रिम व्यक्ती म्हणून ओळखली जाते. एक कायदेशीर अस्तित्व असतो आणि कृत्रिम व्यक्ती म्हणून ओळखले जातो. कृत्रिम व्यक्ती म्हणजे काय, हिला कोण निर्माण करतो, व्यक्ती निर्माण करतो. म्हणून ह्या ठिकाणी कृत्रिम व्यक्ती म्हणजे त्या कंपनीला स्वतंत्र जीव आहे का, नाही, पण तिचे अस्तित्व आहे आणि तिच्यावर केस आणि ते सुद्धा आपल्यावर केस करू शकतो. पुढे आहे, ज्या कायद्याने मान्य केलेला हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या उपभोगू शकतात त्यांना व्यक्ती म्हटले जाते. मग कायद्याने व्यक्तीची वर्गवारी 2 गटात मोडलेली आहे. एक आहे नैसर्गिक व्यक्ती. तर नैसर्गिक व्यक्ती म्हणजे कोण, आपण, ज्यांना जीव आहे. आणि दुसरा आहे काय, कृत्रिम व्यक्ती म्हणजे ज्यांना माणसाच्या माध्यमातून बनवला जातो. म्हणजे कृत्रिम व्यक्ती म्हणजे माणूस काय करतात, एक जबाबदारी किंवा एखादी गोष्ट हक्क त्या कंपनीला देतात आणि त्यातून कंपनी निर्माण होतो. बघा, या ठिकाणी नैसर्गिक व्यक्ती, या व्यक्ती एकतर स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा दुसऱ्याच्या वतीने कार्य करतात. बघा, आपण काय करतो, एक व्यक्ती आहोत, स्वतःसाठी करतो किंवा दुसऱ्यासाठी करतो किंवा दुसऱ्याच्या वतीने तिसऱ्यासाठी करतो. ओके, पुढे आहे नंबर 2 कृत्रिम व्यक्ती. यांची निर्मिती मानवी कायद्याच्या साहाय्याने. बघा, आला त्या ठिकाणी जो नैसर्गिक व्यक्ती आहे तो काय करतो, कृत्रिम व्यक्तीची निर्मिती करत असतो. एखादी संस्थेची निर्मिती असेल, एखादी बँकेची निर्मिती असेल, एखादी ऑर्गनायझेशनची निर्मिती असेल, एखादी कंपनीची निर्मिती असेल, तर हा काय करतो, एक नैसर्गिक व्यक्ती काय करतो, कृत्रिम व्यक्तीची निर्मिती करत असतो. नैसर्गिक व्यक्ती कृत्रिम व्यक्तीची निर्मिती करत असतो. याची निर्मिती मानवी कायद्याच्या साहाय्याने करण्यात येते. या व्यक्ती समाज, सरकारसाठी उपयुक्त असतात. अशा कृत्रिम व्यक्तींना नैसर्गिक व्यक्तीसारखे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या असतात. बघा, ह्या ठिकाणी जो नैसर्गिक व्यक्तीला किंवा आपल्याला जे हक्क दिलं आहे, जे जबाबदारी दिलं आहे, कर्तव्य दिलं आहे, हे सर्वच्या सर्व ज्या ऑर्गनायझेशन असेल किंवा संघटना असेल किंवा कंपनी असेल त्या त्यांना लागू होतात. ओके, म्हणजे आपण त्यांच्यावर सुद्धा केस करू शकतो आणि ते सुद्धा आपल्यावर केस करू शकतात. म्हणजेच यांना नैसर्गिक व्यक्तीसारखे भौतिक अस्तित्व नसते, पण ते कायदेशीर अस्तित्व त्यांना असते. ओके, जसं एक्झाम्पल उदाहरण बघितलं तर सेबी माहीत आहे सर्वांना, स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके, चला बघा, ह्या ठिकाणी कंपनीच्या व्याख्या दिल्या नाही. कंपनी ह्या शब्दाचा मूळ इंग्रजी प्रतिशब्द कंपनी हा कंपनीज या लॅटिन शब्दापासून तयार झालेला असून कंपनीचा अर्थ एकत्र येऊन जेवण घेणे होते. पण पुढे कोणत्याही प्रकारे एकत्रित येणाऱ्या व्यक्तिसमूहाला कंपनी असे म्हणता येऊ लागले. त्यातूनच आजच्या व्यापारी संघटनास
कंपनी परमंडळ या नावाने संबोधण्यात आले आहे, म्हणजे बोलण्यात आले आहे. अमेरिकेत काही राष्ट्रात कंपनी परमंडळऐवजी कॉर्पोरेशन निगम शब्दही वापरला जातो. ह्या ठिकाणी ह्याचे दिलेले व्याख्या लॉर्ड इंग्लंडने दिलेली आहे ना. पुढे आहे हे सर्व व्याख्या तुम्हाला वाचून घ्यायची आहेत. ह्या ठिकाणी बघा एक छोटीशी व्याख्या आपण बघू. सर्वसामान्य उद्देशाकरता एकत्रित येणाऱ्या व्यक्तीची पासद म्हणजे कंपनी होय. बघा या ठिकाणी काय असतो, जे कंपनी असते त्या कंपनीमध्ये जे सभासद असतात, तिथला डायरेक्टर असेल, तिथला मॅनेजर असेल, तिथला स्टॉप असेल, हे सर्व काय असतात एक निश्चित एक टार्गेट एक उद्देश घेऊन एकत्रित असतात. त्याचे काय म्हणतो आपण, त्याला कंपनी म्हणतो. पुढे बघा ह्या ठिकाणी दिलं नाही, ह्या नेक्स्ट वाक्य दिलं नाही. लाभाच्या अपेक्षेने निरनिराळ्या हस्तांतरणीय अंशामध्ये विभागलेल्या भांडवलाची कायम अस्तित्व असणारी व स्वतःची नाममुद्रा सील असणारी धारण करणारी पासद किंवा संघटन म्हणजे कंपनी होय. बघा या ठिकाणी जे कंपनी असते, कंपनी एक सिंगल व्यक्तीची नसते. तर सिंगल व्यक्तीला जेव्हा फंड लागतो, जसं सिंगल व्यक्तीकडे 1 करोड रुपये असेल पण कंपनी ओपन करण्यासाठी 10 करोड रुपये लागत असतील, तर अशा वेळेस कंपनी काय करतो, छोट्या छोट्या अंशामध्ये लोकांकडून शेअर खरेदी करत असतो. एक प्रॉस्पेक्ट जाहीर करतो आणि त्याच्या माध्यमातून काय करतो, फंड एकत्रित करतो. अशा वेळेस त्या कंपनीला काय एक नाममुद्रा देत असतो आणि त्या नाममुद्रेमुळेच कंपनीला अस्तित्व निर्माण झालेला असतो. पुढे आहे कंपनीचे वैशिष्ट्ये. तर कंपनीचे वैशिष्ट्यामध्ये नंबर 1 आहे पंजीयित पार्षद, रजिस्टर्ड असोसिएशन. बघा ह्या ठिकाणी जी कंपनी आहे, कंपनीची नाव नोंदणी आवश्यक आहे. कंपनीचे नाव नोंदणे आवश्यक आहे. ओके, एक मिनिट. आता पंजीयित पार्षद. बघा कंपनी अधिनियमानुसार आवश्यक त्या औपचारिक गोष्टी पूर्ण करून पंजीयकाकडून पंजीयन करून घ्यावे लागते. एक रजिस्टर ऑफिस असतो आणि त्या ऑफिसमध्ये ते कंपनी जेव्हा आपण निर्माण करत असतो, कंपनी जो प्रमोटर असतो त्याला त्या कंपनीची नावाची नोंदणी करायला लागतो, तेव्हाच त्या कंपनीचे अस्तित्व प्राप्त होत असतो. पंजीयन झाल्यानंतरच कंपनीला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. कोणत्याही संघटनेला पंजीयन करणे अनिवार्य आहे. पंजीयनाशिवाय कंपनीची स्थापना करणे गुन्हा आहे. म्हणजे जोपर्यंत कंपनीची नोंदणी होत नाही तोपर्यंत ते कायदेशीर ठरत नाही. म्हणजे कंपनीची स्थापना होण्याच्या अगोदर पासून कंपनीची नोंदणी, म्हणजे कंपनी स्थापना होत आहे तर कंपनीची नोंदणी रजिस्टर ऑफिसमध्ये करणे आवश्यक आहे. पुढे बघू. पुढे आहे कृत्रिम व्यक्ती. बघा ह्या ठिकाणी जे कंपनी आहे ही काय आहे, कृत्रिम व्यक्ती आहे. म्हणजे कोणी बनवलं, याला माणसाने बनवलं. म्हणजे कंपनी ही एक व्यक्तीच आहे असे कायदा मानतो, पण कंपनीच्या मूळ मालका व्यतिरिक्त कंपनीचे अस्तित्व वेगळे आहे. म्हणजे ह्या ठिकाणी कंपनी वेगळी आणि कंपनीचा मालक वेगळा. म्हणजे ह्या ठिकाणी कंपनीचा मालक जरी डेट झाला असेल, मरण पावला असेल, डेट झाला असेल, संपला असेल, तरी पण ह्या ठिकाणी कंपनीचे अस्तित्व कायम राहील. म्हणजे कंपनीच्या मालकाच्या कंपनीच्या अस्तित्वावर काही फरक पडणार नाही असे समजले जाते. स्वतंत्र व्यक्तीप्रमाणेच कंपनी अन्य व्यक्तीशी किंवा कंपनीशी कोणत्याही प्रकारच्या परसंविदा करू शकतो. म्हणजे परसंविदा म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट, एक करार करू शकतो. ती स्वतःच्या नावाने संपत्ती धारण करू शकतो. कंपनी जी आहे स्वतःच्या नावाने संपत्ती धारण करू शकतो वा खरेदी किंवा विक्री करू शकतो. कंपनी ही एक विशिष्ट नैसर्गिक व्यक्ती नसल्याने संचालक मंडळाच्या माध्यमातून त्यांना व्यवहार करावे लागतात. बघा ह्या ठिकाणी कंपनीच्या मालकाकडून नाही तर संचालक मंडळाकडून काय करावं लागतात, व्यवहार करावे लागतात. अंशधारी म्हणजे शेअर होल्डर किंवा संचालकामध्ये काही फेरबदल वा परिवर्तन झाल्या त्यांच्या कंपनीच्या जीवनावर काहीच परिणाम होत नाही. म्हणजे ह्या ठिकाणी कोणते अंशधारी, म्हणजे एक्झाम्पलमध्ये अनिल नावाच्या व्यक्तीनं काय केलं असेल, आपले शेअर्स दुसऱ्याला
कोणत्याही बी नावाच्या व्यक्तीला शेअर विकलं असेल, झेड नावाच्या व्यक्तीला शेअर विकलं असेल, तर याच्या कंपनीच्या अस्तित्वावर कोणताही परिणाम पडणार नाही, असं ह्या ठिकाणी म्हटलं नाही. कुठं? नंबर 2 मध्ये म्हटलं नाही, कृत्रिम व्यक्तिमत्व. नंबर 3 आहे सामान्य नाममुद्रा. आता सामान्य नाममुद्रा म्हणजे काय? ह्या ठिकाणी जी कंपनी असतो, कंपनी काय असते, एक नाममुद्रा असतो आणि त्या नाममुद्रेवरूनच कंपनी ओळखली जातो. बघा ह्या ठिकाणी दिलं नाही, सामान्य नाममुद्रा, कॉमन सील. प्रत्येक कंपनीची स्वतंत्र नाममुद्रा असते. नाममुद्रेच्या सहाय्याने कंपनी स्वाक्षरी करून त्या व्यवहारांना पूर्णता आणि वैधता म्हणजे एक कायदेशीर, पूर्ण आणि कायदेशीर प्राप्त करून देते. सर्व नाममुद्रावरच कंपनीचे नाव कोरलेले असावे. केवळ रबर स्टॅम्पवर नाममुद्रा राहू शकणार नाही. ज्या प्रपत्रावर किंवा करारनाम्यावरच कंपनीची नाममुद्रा नसेल त्याला कायदेशीररित्या अर्थ नसतं. म्हणजे पंजीयन झाल्याबरोबरच कंपनीला स्वतःची नाममुद्रा तयार करून घ्यावी लागते. कंपनीच्या कस्टडी म्हणजे सुरक्षा, ज्या ठिकाणी सेफ्टी असतो, कस्टडी ती जपून ठेवण्यात येते, कारण तिचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे कंपनीची जे नाममुद्रा असेल, जे कॉमन सील असेल, तिला काय करतो, एक कस्टडीमध्ये एक जपून ठेवले जातो. ते कोणीही यूज करू शकत नाही, कारण ज्या ठिकाणी एक कॉमन सील असतो, माहीत आहे का, संस्थेचा शिक्का असतो आणि सिग्नेचर ज्या ठिकाणी दिला असतो तो काय असतो, ते प्रमाणित एक प्रकारे कायदेशीर धरले जातात. म्हणून ह्या ठिकाणी जो कंपनीची कॉमन सील असेल तिला कुठेही यूज होता कामा नये, हे एक कायदेशीर समजले जातो. पुढे आहे नंबर 4 आहे कॉमन अस्तित्व, परसेप्च्युअल सक्सेशन. तर कॉमन अस्तित्व म्हणजे काय? एक्झाम्पलमध्ये एखादा कर्मचारी, एखादा तिथला सदस्य, एखादा अध्यक्ष, एखादा संचालक मंडळाचा एखादा व्यक्ती त्या ठिकाणी मृत्यू पावला असेल, तर अशा वेळेस त्या कंपनीवर कोणत्या प्रकारचा फरक किंवा कोणत्या प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी पडणार नाही. हा या ठिकाणी म्हटलं आहे कायम अस्तित्व. ह्या ठिकाणी पुढे वाचून घ्यायचं. कंपनीचे अस्तित्व त्यांच्या वास्तविक मालापेक्षा वेगळे असते. भागीदारी प्रमाणेच सदस्याच्या मृत्यूमुळे किंवा तत्सम अन्य कारणाने कंपनी नष्ट होऊ शकत नाही. संचालक निवृत्त झाले, मृत पावले किंवा अंशधारी बदलले तर ही कंपनीचे अस्तित्व अबाधित राहते. त्यांचा अर्थ असा नव्हे की ते कधी संपुष्टात येणार नाही. ते समाप्त होऊ शकते किंवा विशिष्ट परिस्थितीत त्यांची समापन करावे लागते. कंपनीच्या पार्श्व सीमा नियमातील प्रावधानानुसार अवसायन म्हणजे समापन करता येते. ओके, पुढे बघू आपण. नंबर 5 आहे सीमित दायित्व. बघा या ठिकाणी मी तुम्हाला आपला पर्सनल नॉलेज सांगत आहो. बस सीमित दायित्व. बघा पर्सनल नॉलेजमध्ये असं आहे की एक काय असतो, एक पार्टनरशिप असतो. एक काय असतो, पार्टनरशिप असतो. ठीक आहे, एक पार्टनरशिप असतो. दुसरं काय असतो, एक कंपनी असतो. ह्या ठिकाणी लिहायला जमत नाही का, कंपनी असतो. आणि तिसरं काय असतो, नंबर 3 आहे LLP. बघा जे पार्टनरशिप असतो त्या ठिकाणी प्रत्येक पार्टनरची काय असतो, लायबिलिटी काय असतो, अमर्यादित असतो. स्मित असतो का, नसतो, अमर्यादित असतो. म्हणजे एखादी पार्टनरने एखादी गलती केलं असेल, एखादी चूक केलं असेल, तर त्या ठिकाणी त्या दुसऱ्या पार्टनरला सुद्धा त्या ठिकाणी त्याची गलती म्हणजे स्वीकारावं लागेल. त्या ठिकाणी मिस्टेक झाली असेल, एखाद्या पार्टनरपासून चूक झाली असेल, त्याचा परिणाम दुसऱ्या पार्टनरला सुद्धा होईल. पण कंपनीमध्ये असा होणार नाही. कंपनीमध्ये काय असतो, जो कंपनीचा एखादा सभासद असेल, एखादा व्यक्ती असेल, त्या व्यक्तीने जेवढी कंपनीशी संबंधित कॉन्ट्रॅक्ट केला असेल, करार केला असेल, जेवढे शेअर खरेदी केला असेल, तेवढ्याच भागापुरती काय राहील, त्याची मर्यादा राहील, म्हणजे सीमित दायित्व राहील. त्याच्या व्यतिरिक्त दायित्व राहणार नाही. पण LLPमध्ये काय आहे, ह्या दोन्हीचा एक कंबाईन केला आहे. काय केलं नाही, LLP केलं नाही. म्हणजे पार्टनरशिपमध्ये जे जोखीम होती ती कमी करून आणि कंपनीमध्ये जे भागशेअर म्हणजे स्वतंत्र जे व्यक्ती होते, ते व्यक्ती म्हणजे कंपनीला जास्त प्रमाणात कोणत्या प्रकारे रिस्क होणार नाही. पण अशा वेळेस हे दोन्हीची एक हायब्रिड म्हणून LLP ह्या ठिकाणी नवीन एक 2008 निर्माण करण्यात आली आहे. बघा समोर बघा. नंबर 6 आहे हस्तांतरणे अंसर. आता हस्तांतरणे म्हणजे काय, जसं एक्झाम्पलमध्ये A नावाचा व्यक्ती आहे आणि A नावाच्या व्यक्तीकडे 100 शेअर्स आहेत. अशा वेळेस त्यांनी 70 शेअर्स B नावाच्या व्यक्तीला ट्रान्सफर केलं, तर अशा वेळेस
कंपनीच्या कारभारावर कोणताही परिणाम होणार नाही. बघा या ठिकाणी दिलं नाही. इतर कोणत्याही संघटन प्रकारात न सापडणारे असे हे ह्या कंपनीद्वारे वैशिष्ट्य आहे. म्हणजे परमनंटच्या सदस्य किंवा अंशधारी शेअर होल्डर आपल्या कंपनीतील हिस्सा किंवा अंश शेअर अन्य कोणत्याही व्यक्तीला सहजपणे हस्तांतरित करू शकतो. हस्तांतरणामुळे सदस्य अंशाचे रूपांतर रोख रकमेत करू शकतो. आला म्हणजे त्याचे जेवढे शेअर असतील, जसं 70 शेअर आहे 100पैकी 70 शेअर, तर तो त्या शेअरचे कन्वर्ट पैशामध्ये करू शकतो आणि कंपनीशी योग्य वाटल्यास संबंध तोडू शकतो. पण अशा वेळेस कंपनीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. ह्या ठिकाणी दिलं नाही. बघा नंबर 7 आहे ऐच्छिक संघटन. आता ऐच्छिक संघटन म्हणजे काय आहे? ऐच्छिक संघटन म्हणजे जो कंपनीचा शेअर होल्डर आहे, कंपनीचा भागधारक आहे, ह्या ठिकाणी कंपनीचा भागधारक जेव्हा पण आपल्याला त्याला वाटत असेल तेव्हा तो काय करू शकतो, एक आपले भाग दुसऱ्याला देऊ शकतो आणि दुसऱ्याचे भाग आपण घेऊ शकतो. पण अशा वेळेस कंपनीच्या अधिकारावर किंवा कंपनीवर कोणत्या प्रकारच्या किंवा आपला त्या कंपनीतून आपला सदस्य त्याग करू शकतो. अशा वेळेस कंपनीवर कोणताही परिणाम पडणार नाही. म्हणजे काय ऐच्छिक संघटना आहे. ह्या ठिकाणी कोणत्याही कंपनीवर कोणत्या प्रकारचा बर्डन किंवा कोणत्या प्रकारचा ताण येणार नाही. पुढे आहे लोकशाही पद्धती. आता लोकशाही पद्धती म्हणजे काय? ह्या ठिकाणी लोकशाही पद्धती टिकून आहे. म्हणजे ज्यावेळेस पार्टनरशिप असतो, पार्टनरशिपमध्ये लोकशाही नाही आहे, परंतु लोकशाही पद्धती म्हणजे कंपनीमध्ये काय आहे, लोकशाही आहे. जसे एखादी कंपनी असेल, या कंपनीचे 1000 शेअर असतील, 1000 व्यक्ती असतील, तर कोणी गरीब असेल, कोणी अमीर असेल, म्हणजे हे सर्वचे सर्व लोक एका कंपनीच्या माध्यमातून जोडलेले असतात. म्हणजे ह्या ठिकाणी लोकशाही आहे. आला म्हणजे सर्व व्यक्तीला आपले मत त्या ठिकाणी मांडता येऊ शकतात. म्हणजे ज्या व्यक्तीला आपली एक डाऊट असेल, ज्या व्यक्तीला आपली एखादी इच्छा असेल, एखादी गोष्ट असेल, ती आपण त्या ठिकाणी मांडू शकतात आणि त्यामुळेच हे लोकशाही पद्धती त्या कंपनीमधून निर्माण झाली आहे. पुढे ह्या ठिकाणी बघा, कंपनीचे वास्तविक मालक म्हणजे अंशधारी. देशाच्या अंशधारी म्हणजे काय, शेअर होल्डर. देशाच्या कानाकोपऱ्यात काही कंपनीच्या बाबतीत जगभर विखुरले असतात. पण ह्या सर्वांना कंपनीचा प्रत्यक्ष कारभार करणे अशक्य असल्याने त्यांच्या वतीने संचालक मंडळ, बोर्ड ऑफ डायरेक्टर कंपनीचा कारभार चालवित असते. हे संचालक कंपनीच्या सदस्यांना साधारण सभेत निर्वाचित इलेक्टेड केले जातात. म्हणजे संचालक जे असतात कंपनीचे, ते सदस्याकडून किंवा शेअर होल्डरकडून काय केलं, इलेक्टेड केलेले असतात, निर्वाचित केलेले असतात. ह्या साधारण सभेत अंशधारी किंवा सदस्य कंपन्यांच्या कारभारावर आपले मत प्रदर्शन करू शकतो आणि आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. आपल्या इच्छेप्रमाणे संचालक मंडळाची निवड करण्याचा त्याला अधिकार आहे. कोणाला? सदस्याला. चला, ह्या ठिकाणी व्हिडिओ जी आहे थोडी लांब होत आहे, त्यामुळे अपलोड होण्यासाठी थोडीशी प्रॉब्लेम असतो. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी व्हिडिओ थांबवू आणि पुढच्या तासिकामध्ये कंपनीच्या वैशिष्ट्यामध्ये लाभाचा हेतू म्हणजे हा पार्ट आपण पुढच्या तासिकामध्ये बघणार आहोत. धन्यवाद. आणि सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी फीडबॅक द्यावा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे सबस्क्राईब करची बटन आहे रेड कलरची, त्या ठिकाणी त्याला सबस्क्राईब करा, क्लिक करा आणि तुम्हाला लाईकसुद्धा करायचे आहे. आणि ह्या ठिकाणी जे डाऊट आहे ते तुम्हाला कॉमेंट्समध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर लिहून पाठवायचे आहे. ओके, धन्यवाद.